न्यूजने आपण सुरुवात करूयात। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबतं झाली। जागा वाटपासाठीच्या बैठकीत चांगलीच घासाघीस देखील झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र अचानक पुण्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला। एकीकडे आज रात्रभरात पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात असतानाच अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। सर्वच उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावं या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती मिळते आणि या मतभेदातूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचल्याचं बोललं जातं। तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या सर्व घडामोडींमुळे पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार यावरनं चर्चांना उधाण आलंय। काय फक्त आले भेटले बाकी काय पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात तुमची मनापासून इच्छा आहे, पण काय कुठं अडलंय किंवा काय पुढे सरकते चर्चा? उद्यापर्यंत म्हणते त्यांनी उद्यापर्यंत सांगतो। तुमच्या पक्षाकडून किती जागांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि दादाकडून काय सकारात्मक प्रतिसाद आलाय? नाही, त्यांनी बोललं आता आम्ही बोलून करू उद्या सांगतो। चला या सगळ्या घडामोडींबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे थेट पुण्यावरनं आपल्यासोबत आहेत। वैभव, दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली पण तोडगा काही यात निघालेला नाही आहे, म्हणजे फॉर्म्युला काही ठरला नाही, पण थेट मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सगळे नेते काँग्रेसच्या भेटीला जातात, काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला जातात, याचा अर्थ काय काढायचा? विशाल, याचा अर्थ स्पष्ट आहे। गेले 15 दिवस जे वातावरण तयार झालेलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील, त्यावरती अजित पवारांकडून कुठलाही शिक्कामोर्तब झालेलं नाही, केवळ चर्चा केल्या जात होत्या आणि सगळ्या उमेदवारांची तिकीटं किंवा नावं जी आहेत ती जवळपास अजित पवारच निश्चित करतील असं चित्र जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवारांकडून उभं करण्यात आलेलं होतं। आज अखेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जे आहेत ते अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटायला गेले की अजून तुमच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। जागा वाटप जरी खालच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक शहराध्यक्षांमध्ये त्यांच्या समन्वयानं करण्यात आलेलं असलं तरी अधिकृतरित्या अजूनही वरिष्ठ नेत्यांबरोबर कुठली चर्चा होत नाहीये। हे नेमकं कशामुळं, त्यावर अजित पवारांनी स्पष्ट सांगितलंय सगळे उमेदवार जे आहेत ते घड्याळाच्या चिन्हावरती लढतील तरच ही आघाडी होऊ शकेल। त्यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी नकार दर्शवल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये ही आघाडी जी आहे ती फिसकटल्यात जमा झालेली आहे। आणि सगळ्यात महत्वाची याच्यामधली दुसरी डेव्हलपमेंट अशी आहे, पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची एकत्र लढणार होते, मात्र एकनाथ शिंदेची जागेची मागणी जी आहे ती भाजप पूर्ण करण्यामध्ये असमर्थ आहे असं सांगितलं जातंय। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नव्या युतीची चाचपणी जी आहे ती सुद्धा आज संध्याकाळपासून दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आलेली होती। त्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी पुढाकार घेतलेला होता। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुणे महापालिकेची निवडणूक तिरंगी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण तातडीनं शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच महाविकास आघाडीचे उरलेले 2 पक्ष जे आहेत शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस यांना साथ घालत लगेच आज संध्याकाळीच बैठक जी आहे ती सुरू केली। जवळपास 3-3.5 तास झाले ही बैठक सुरू आहे, ज्याच्यामध्ये जागा वाटपाबद्दल सुद्धा चर्चा केली जाईल। या चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे एक नक्की आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अजून घोषणा होणं बाकी आहे, मात्र हे जवळपास निश्चित झालंय की ते आता महाविकास आघाडी बरोबर लढतील, अजित पवार वेगळे लढतील आणि भाजप वेगळं लढेल। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। यादी झाल्यावर जाहीर करील पुढा सांगेल यादी झाल्यावर जाहीर करील पुढा सांगेल यादी झाल्यावर जाहीर करील पुढा सांगेल। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। अनेक नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश होत आहेत। सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश झाले। दरम्यान आगामी निवडणुकांच्या संदर्भात सोलापुरातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील
त्यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका विजयकुमार देशमुखांनी घेतली. तर विजयकुमार देशमुख यांच्यानंतर आता आमदार सुभाष देशमुखांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळो न मिळो, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे. कुठल्याही निवडणूक असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा कुठलेही कामं असू द्या, भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहरचा कधीच मागं पडला नाही. मग आज हे जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागं उभारेल. तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार. मला जो मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, जे मला सांगितलं आहे की यावेळेस कोणालाही उमेदवारी नाही, या ह्याच्यावरती प्रवेश देतो आहे आपण, असं सांगितलेलं आहे. आणि मला माझ्या नेत्यावरती विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे की बहुतेक ते असं कोणाला देणार नाहीत. पक्षातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला ते देऊ शकतात आणि त्याचं स्वागतच आहे आणि तसंच होणार आहे.